अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे. एकच वादा, अजित दादा. एकच वादा. अजित दादा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने उल्हासनगर येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा श्रद्धांजली कार्यक्रम नेताजी चौक उल्हासनगर 4 येथे दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पार पडला. यावेळी परिसर शोकाकुल वातावरणाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शोकाकुल राष्ट्रवादी परिवार उल्हासनगर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला प्रदेश संघटक सचिव श्री राजेंद्र डांगळे, अनिता जाधव, अंबरनाथ विधानसभा उपाध्यक्ष सिद्धार्थ गोतपागर, मानसी पाटकर, ज्योती जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले योगदान, त्यांचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता यांचा उपस्थितांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली अर्पण केली. आम्ही आज या ठिकाणी सगळेजण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्राचे तर नव्हे, पूर्ण भारताचं नुकसान झालेलं आहे, जे कधीच भरून देता येणार नाही. आज दातासारखं व्यक्तिमत्व, जो महाराष्ट्राचा नेता, एक सामान्य माणूस हक्काने दादाकडे जाऊन हक्काने काम करून घेणारा तो व्यक्तिमत्व आज ह्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे कुठल्या शब्दात बोलू आणि कुठल्या शब्दात नाही. दादा आज आपल्यामध्ये नाहीये. असं वाटतं की आमच्या मधला योद्धा आज आमच्या सोबत नाहीये, आमचा बाप माणूस आमच्या सोबत नाहीये. फक्त दादाच्या आत्म्याला शांती भेटो आणि आम्ही सदैव राष्ट्रवादीला दादांच्या हक्काने, विश्वासाने आणि आशीर्वादाने पुढे नेणार. दादांचा पक्ष खूप मोठा होणार. आम्ही सोबत आहे वहिनीच्या, आणि वहिनीच आमची नेता असणार. खरं तर आज अजितदादांचा जो आपत्काली मृत्यू झाला आहे त्याच्या संदर्भात काय बोलावं हे सुचत नाही. परंतु जी पोकळी महाराष्ट्राला निर्माण झाली आहे किंवा पूर्ण बारामतीला निर्माण झाली आहे, ती पोकळी आता कोण भरून काढणार. परंतु आपत्काली मृत्यू झाल्यामुळं काय बोलावं हे सुचत नाही. परंतु दादा जिथे आहेत तिथे त्यांच्या आत्मिक चिरशांती मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.